यंदाच्या भरतीला आपण गेम चेंजर भरती आपण का म्हणतो? कारण 9 नोव्हेंबर 2022 ला जी पहिली भरती मोठी निघाली होती 18,331 पदांची होती. त्याच्यानंतरची जी निघाली ती 17,471 पदांची होती आणि आता ही जी भरती निघाली ती 15,631 पदांची आहे. पण या भरतीमध्ये एक वेगळा बदल असा आहे की एक जणाला एकच अर्ज करता येतोय. तर याच गोष्टीमुळे अनेक जणांच्या मनात असा संभ्रम आहे की मेरिट फार कमी लागेल. तरी सर्वांना मला असं सांगणं आहे की स्पर्धेची तीव्रता ही कमी होणार नाहीये. आता साधं सोपं मागच्या भरतीचे एक उदाहरण घ्या. आता मला सांगा, मागच्या भरतीमध्ये तुम्ही 1, 2 आणि 3 मार्कावरून जर वेटिंगला राहिले असते तर तुम्ही भरती सोडून दिली असती का? तर माझ्या अंदाजे 99.9% मुलांचं उत्तर हे नाहीच येईल. कारण त्याचं असं आहे की मागील वर्षी जी भरतीची जाहिरात निघाली होती ती 17,471 पदांची होती. आता एक मार्कावरून वेटिंगला राहणाऱ्या मुलांची संख्या आपण जर प्रत्येक जिल्ह्यात बघितली 1-2 जण असतातच. 17,471 या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे म्हणजे 1 मार्काने वेटिंगवर असणारा एक जण पकडला तर ते होतात 17,471. तर त्याच्यानंतर 2 मार्कांनी वेटिंग असणाऱ्यांची संख्या आपण प्रत्येकी एक पकडू म्हणजे ते होतील 17,471च. आणि त्याच्या पाठीमागं 3 मार्कांनी वेटिंगला असणाऱ्यांची संख्या प्रत्येकी एकच पकडू म्हणजे ते होतील 17,471च. आणि यंदाची भरती आहे फक्त 15,631 पदांची. आता मला एक सांगा, जो 1, 2 आणि 3 मार्कांनी कटलेला विद्यार्थी आहे आणि ते म्हणजे एक थोडक्यात जखमी वाघ आहे आणि साध्या वाघापेक्षा जखमी वाघ हा लय डेंजर असतो. आता मागच्या भरतीमध्ये त्यांचा निकाल 1, 2 किंवा 3 मार्काने गेलता म्हणजे आता ते पूर्ण तयारीनिशीच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भरती जरी मोठ्या पदांची असली आपलं काम होऊन जाणार आहे या विचारात गाफील राहू नका. जोपर्यंत मेरिट लिस्टला नाव येत नाही तोपर्यंत मेहनत सोडू नका. आणि रिकामा वेळ जर भेटला तर मी जे कॅल्क्युलेशन दिलंय तुम्हाला ते एकदा कागद पेन घेऊन करून बघा. धन्यवाद.